नमस्कार. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की EFTमध्ये कसं मेरिडियन पॉईंट्सवर टॅपिंग करून आपण आपल्या शरीरामध्ये साठलेला स्ट्रेसफुल जी एनर्जी आहे ती रिलीज करत असतो. आता आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की हे मेरिडियन पॉईंट्स म्हणजे नक्की काय? मेरिडियन पॉईंट्स म्हणजे आपल्या शरीरात असलेले ॲक्युपंक्चर पॉईंट्स. तर EFTमध्ये यातल्या ज्या प्रमुख अशा 9 मेरिडियन पॉईंट्सवर टॅपिंग करून त्या जागी साठलेली जी नकारात्मक भावनांमुळे, नकारात्मक विचारांमुळे जी निगेटिव्ह एनर्जी साठलेली आहे, जो स्ट्रेस तिथे झालेला आहे, साठलेला आहे, तो आपण रिलीज करत असतो आणि परिणामतः आपल्याला त्या भागामध्ये जी दुखरी जाणीव होत असते, ती रिलीज होत असते. ताण कमी होत असतो. आता हे 9 पॉईंट्स कोणते आहेत ते पाहूयात. हे 9 पॉईंट्स प्रामुख्याने चेहरा आणि चेहऱ्याच्या भोवती आहेत. आता यातला आपण पहिला पॉईंट पाहणार आहोत. पहिला पॉईंट आहे हाताच्या इथे, बोटाच्या खाली. इथे आपल्याला अलगद पण सातत्याने टॅपिंग करायचं आहे. हे टॅपिंग जोरजोरात करायचं आहे का? तर नाही, अलगदच, पण सातत्याने. इथे टॅप करता करता आपल्याला जी इमोशन रिलीज करायची आहे, त्या इमोशनची पहिला पूर्ण स्वीकृती करायची आहे. म्हणजे माझ्या शरीरामध्ये जो स्ट्रेस आहे, माझ्या मनामध्ये जो स्ट्रेस आहे, तो पूर्णतः मीच निर्माण केलेला आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी मी घेते आहे आणि या स्ट्रेस एनर्जीला माझ्या शरीरातून रिलीज करते आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट हा आयब्रोच्या जस्ट वरती. इथे 2 बोटांनी टॅपिंग करायचं आहे. पुन्हा तीच इमोशन रिकॉल करायची आहे. 5 ते 7 वेळा टॅपिंग करायचं आहे प्रत्येक पॉईंटला. त्यानंतर आयब्रो जिथे संपते तिथे पुन्हा इमोशनचं नाव घ्यायचं आहे. त्यानंतर डोळ्याचा हा जो खोलगट भाग आहे त्याच्या खाली त्यानंतर नाक आणि ओठाच्या मध्ये हा जो भाग आहे तिथे टॅपिंग करायचं आहे. प्रत्येक पॉईंटला टॅपिंग करताना इमोशनचं नाव घ्यायचं आहे. त्यानंतर हनुवटीचा हा जो फुगीर भाग आहे तिथे. त्यानंतर कॉलर बोन आहे त्याच्या जस्ट खाली. त्यानंतर इथे म्हणजे काख जी आहे त्याच्या इथे 4 बोटं सोडून खाली. त्यानंतर पुन्हा या काखेमध्ये 4 बोटं सोडून खाली. त्यानंतर आपला जो शेवटचा पॉईंट आहे हा इथे डोक्याच्या इथे जिथे आपला भांग असतो, भांगाच्या मधोमध इथे अलगदपणे टॅप करायचा आहे. त्यानंतर शेवटी पुन्हा जो आपला पहिला पॉईंट होता, केसी पॉईंट किंवा कराटे चॉप पॉईंट, तिथे आपल्याला पुन्हा टॅप करायचा आहे. आणि आता आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे की इवन दो माझ्यामध्ये हे स्ट्रेस मीच निर्माण केला होता, तरी आज मी हा स्ट्रेस रिलीज केला आहे आणि माझ्या मनाला पुन्हा आनंदाच्या एनर्जीशी ट्यून केलं आहे. मी आनंदी आहे, खुश आहे, समाधानी आहे. काही वेळेला आपल्याला हे एका टॅपिंगच्या एका राऊंडमध्येच आपल्याला आराम पडायला सुरुवात होतो. पण कधी कधी टॅपिंगचे 2 ते 3 राऊंडही करावे लागतात. नमस्कार, मी दीप्ती भोजने. मी इमोशनल वेलनेस कोच आहे आणि एनर्जी हीलर आहे. टॅपिंगबद्दल अशाच नवीन माहितीसाठी पुढील व्हिडिओ पाहत राहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.